जी काही नावं मी घेतली ती महत्वपूर्ण आहेत, कारण ती पहिल्या दिवसापासून मला इथे पाहायला मिळालेली आहेत. बरेचसे खेळाडू असे आहेत की जे मंचावरती येत नाही, पण ते या स्पर्धेच्या सभोवताली, या क्रीडांगणाच्या सभोवताली उपस्थित असतात. ॲज अ आयोजक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, ती प्रत्येक जण पार पाडत आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठते. चला आता आपण वळूयात मैदानाचा आत. अनुज लवन कोळवली आणि त्यांच्या विरुद्ध जो हनुमान बेतवडे. आघाडीची जोडी प्रशांत कारभारी आणि त्याच्या सोबतीला सोमनाथ कारभारी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती जितिकेश भोईरला आपण पाहतोय. मिडॉनला जय पाटील. काही चर्चा केल्यानंतर या मॅचला होती सुरुवात. आज आपण स्वागत करूयात पुन्हा एकदा झहीर खान सर, बाळा भोई सर आणि निरंजन सावंत हे तीन पंच पुन्हा एकदा आहेत. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये अशोकजी पाटील सर, आमचे कम्प्युटर स्कोरर. नावाला सुरुवात होते ठीक. आपण पाहतोय 10:55 या मॅचला सुरुवात असताना दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन जितिकेश भोईर. ऑल आउट कॉल बाय अंपायर. इट इज नो बॉल. मिड ऑनला फिल्डर आहेत अजय पायाने स्टॉप केला बॉलला. डबलचा कॉल पण आता थांबवलंय सोमनाथने. चांगला कॉल. रनआउटची शक्यता होती, ओव्हरस्टेप करण्यात आला. दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल आहे तो नो बॉल. आणि धावासंख्येचा आपण विचार केला तर आपल्याला टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय तो धावा फलकावरती 2 धावा. धावा फलकावरती आपण पाहता जितिकेश भोईर एक फ्रंट लाईन बॉलर आहे. मात्र पहिलाच बॉल अशा पद्धतीनं पडणं, तो नो पडणं म्हणजे दुसऱ्या बाजूला सोमनाथ कारभारीसाठी आपण पाहू की ही मुभा असेल आणि पहिला बॉल तो फेस करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्स आपण पाहतोय. ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या सरकारचा बाहेर. वेळ जास्त घेऊ नका. 10:55 मॅच सुरुवात झालेली आहे. हनुमान बेतवडेचे कॅप्टन. तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की पहिल्या 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. पहिली 4 षटकं अमर तांडल यांच्या मागे. झहीर खान सरांसोबत काही चर्चा त्यांनी केली, कारण पुढचाही बॉल नको यायला. त्यामुळे फिल्डिंग आम्ही जी सेट केलेली ती योग्य आहे का हे विचारपूस केली आहे. जितिकेश फ्रीडचा बॉल घेऊन. ओहो, कारभारीचा लय भारी डीप स्क्वेअर लेगला आलाय. पूलचा भव्य षटकार. के माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचं आपण गाणं ऐकलं. मुख्यमंत्री असताना जो झपाट्याने आपल्याला विकास पाहायला मिळाला महाराष्ट्राचा आणि जनसामान्यांचा नेता, गोरगरिबांचा कैवारी आहे. बॅकफुटला कट केलाय. बॉल पॉइंट मधून मागे चला. शॉर्ट थर्डला धीरज जय भोईर होते. थ्रो करायला पाहिजे होता. मागे बॅकअप होता पण तो थांबला. एकदा पूर्ण करू दिली आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ते अर्थातच 9 या आकड्यावरती. षटक सध्या आपण पाहतोय प्रगती पथावर. धावा फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. रायटी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड देतोय प्रशांत कारभारी. फेस शिल्डचा आय थिंक त्याने वापर केलेला आहे मैदानाचा आत. ऑन साइडला टर्न करायचा होता. हलकी अपील आहे मात्र अंपायरचा कोणताही सिग्नल नाही. इट इज डॉट बॉल. फेस शिल्डचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. 12 मॅनचा किट नाही बेतवड्याचा. दॅट्स वाय त्यांना आपण 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करत आहोत. टीम बेतवडे ऑब्जेक्शन जरूर. आणि जो आपला ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे त्या अंतर्गत तुम्हाला 2 रनची पॅनल्टी असेल. हे षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण ते धावा ऍड करणार आहोत.
ऑल आउट कॉल बाय अंपायर. इट इज नो बॉल. चान्स होती बात करण्याची प्रशांतला, मात्र इथे पुन्हा ओव्हरस्टेप करण्यात आलं. जितिकेश भोईरच्या गोलंदाजी मधली एक महत्वपूर्ण त्रुटी कोणती असेल तर त्याचा पाय जो पुढे पडतोय. फार पूर्वीपासून आपण जितिकेश जेव्हापासून गोलंदाजी करत आलेला आहे तेव्हापासून ही गोष्ट त्याला फार कचाट्यात आणतीये आणि सध्या देखील तेच घडलंय. बॉल अवैध होता. अमरने कॅच पकडली होती, मात्र इथे जीवनदान असेल प्रशांत कारभारीला. त्याचं कारण नो बॉल आहे. पुन्हा रनवे मध्ये नीट आता त्याला यावं लागेल. बॉलिंग मार्क त्याला सेट करावा लागेल तिथून सुरू होत असताना. आणि काय घडतं जर तुम्ही पॉपिंग क्रीज कडे बघत राहिले, तुमचा पाय कुठे पडणार हे बघत राहिले तर बॉल नीट पडू शकत नाही. त्यामुळे अगोदर तुमचा बॉलिंग मार्क, त्यानंतरचा तुमचा रनवे, रिलीज पॉइंट, सेल्फ फॉलो थ्रू आणि त्या अगोदर रिलीज पॉइंटला तुम्ही टाकत असताना तुमची बॉलिंग ऍक्शन आणि तो बॉल शॉट ऑफ लेन. बॉल पहा, पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेगला. कारभारीचा आणखी एक लय भारी षटकार. जबरदस्त दोन षटकार सोमनाथ कारभारीच्या बॅटमधून आलेले आहेत. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे अनुजा 11 कोळवली संघाचा. डीप मिड विकेट आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला आलेला षटकार. जितिकेश षटक मागडं होत चाललंय. दोन नो बॉल आलेले आहेत. आता ही चर्चा आपण बघितली. अमर जो यष्टीरक्षक होता तो आता मिड ऑन, सध्या मिड ऑफला आहे आणि मिड ऑनला अजय पाटील आहे. चर्चा करत आहे जितिकेश सोबत, काय घडतंय, तुला काय करायचं आहे, कारण हे पहिलं षटक आहे. हे जर षटक प्रोडक्टिव्ह राहिलं तर मात्र या डावामध्ये आपण फार मागे राहू आणि बॅटिंग करणारा गोळवली संघ फार पुढे जाणार आहे. मॅच बॉल ही आलेला आहे. अंपायर जास्त वेळ तुम्ही कृपया करून थांबू नका. जर बॉल येत नसेल तर मॅनेजमेंट टीम कडून तुम्हालाही सूचना येईल. नवीन बॉल जो तुमच्याकडे दुसरा चॉईस बॉल दिलेला आहे तो लगेचच अंमलात आणा प्लीज. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना पहिला ऑफिशियल कॉल. गावदेव क्रिकेट संघ कार्डी आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. सो टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना सूचना असेल, रिपोर्ट करा. वेळ संदर्भात फार स्ट्रिक्ट वॉर्निंग आहेत आणि त्यामध्ये कोणतंही तुम्हाला कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आता या मॅच मध्ये 2 रनची पॅनल्टी बसली आहे. 12 मॅनचा किट नाही त्यामुळे बेतवडेला. राऊंड द विकेट बोईर समोर टाकला होता, समोर मारायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धीरजला आपण सध्या पाहतात यस्टांचा मागे डॉट बॉल येतोय पहिला या षटकातील, माफ करा दुसरा डॉट बॉल आलेला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 17 धावा. शेवटचा एक बॉल अजूनही राऊंड द विकेटने जितिकेश पायावरती आदळला. इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर होता त्यामुळे जितिकेशने अपील केली नाही. थोडा नाराज आहे कारण जे 2 नो बॉल आले त्यामुळे हे षटक प्रोडक्टिव्ह राहिलं. लेग बायचा सिग्नल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा नाबाद. अनुजा 11 कोळवली संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. वेळ कमी घ्या. 9 वाजून 55 ला सुरुवात झाली होती. 11 वाजून 3 मिनिटं झालेत पण बॉल ज्या वेळेला बाहेर गेला होता ती 2 मिनिटं आपण काढून टाकू. तुम्ही 6 मिनिटं घेतलेले लक्षात घ्या जवान बेतवडे. उर्वरित 14 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे पुढची 3 षटकं. कम ऑन. 18 धावा झाल्या होत्या +2 पॅनल्टी.
सो इज इक्वल टू 20. 20 धावा धावाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत सध्या. त्या बॅटिंग करत असताना अनुज 11 कोळवली संघाच्या. कारभारीकडे पुन्हा एकदा स्ट्राईक असेल. सोमनाथ जो बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण फलंदाज आहे, 2 षटकार ऑलरेडी आलेले आहेत, त्यामुळे त्याची विकेट महत्वपूर्ण असेल. आणि आता बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत अजय पाटील. मोठी देसाई का वेंटकडून आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेट पहिला बॉल ऑन साइडला रडार मध्ये बॉल, खराब लाईन, हाफ फॉली होता आणि पाठवून दिला डीप स्क्वेअर लेगला षटकार. हा षटकार डीप स्क्वेअर लेग सीमारेषेला क्लिअर करणार, जिथे आमचे कॅमेरामॅन देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 26. भव्य स्वागत. कमी गतीने टाकला, बॅकफुटला थांबला, पॉइंटला फिल्डर स्टॉप केलं, बॉलला 1 धाव रोखू शकले नाही. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या ती 27. आणि आय थिंक मेन अंपायरने आता डेंजर झोन मध्ये अजय येतोय, त्यामुळे त्याला कदाचित वॉर्निंग दिली असावी. तुम्ही जर डेंजर झोन मध्ये आले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला नो बॉल देखील दिला जातो, पण ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला लेग बिफोर विकेट मिळणार नाही. वाईट साठी तुम्ही अपील बऱ्याच वेळेला करता, तेव्हा अंपायर्सला दिसलं नाही तर त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी घडतात. कॉट बँड विकेट तेव्हाही बराचसा अडथळा येतो, पण प्रामुख्याने तुम्हाला लेग बिफोर विकेट मिळणार नाही. 9 सेकंडला संधी अजयने थांबलाय, कारण बॅकअप नाही, त्यामुळे अजयने एकदा पूर्ण करू दिली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 28. 28 धावा, एक्स्ट्रा 6 रन आतापर्यंत, बाईच्या 4, लेग बाईच्या 2 आणि 2 नो बॉल. आतापर्यंत आपण या संपूर्ण डावामध्ये बघितलेले आहेत. एस के पाटील चषक नुकतीच ही स्पर्धा पार पडली. महत्वपूर्ण जबाबदारी होती जनमान क्रिकेट संघ बेतवडीची. बॉलर्स बॅक, मिड ऑनला चेस केल्या बॉलने, समोर येतोय फिल्डर, नो चान्स फॉर फिल्डर, येतोय चौकार. तर 602 धावा पूर्ण होत असताना या स्पर्धेमधला अशोक सर पाटील जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात, जबरदस्त स्कोरिंग, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, पेस ऑफ केला अजयने, फार चांगला बॉल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा एकदा, बोट फिरवलेत, समोर आलेला बॉल वळला आणि त्यामुळे सोमनाथच्या बॅटवरती तो व्यवस्थित आला नाही. टोटल स्कोर सध्या 32. बॉल बाकी अजूनही 2. पॉवर प्ले एकच बॉल बाकी शेवटचा. अजय, ओहो क्लीन बोल्ट आणि बेल्स बाय येते शॉट फाईन लेगला प्रथमेश कडे, त्याने टिपले ती बेल्स, पण सध्या मैदानाचा बाहेर चाललाय. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज ज्या विकेटच्या शोधात बेतवडे होता, जाता जाता अजयने शेवटच्या बॉलवरती त्याला बोल्ड केलंय. पहा ऍक्शन रिप्ले, थेट मधल्या अस्टीवरती आलेला बॉल थेट आता माघारी परतवतोय तो सोमनाथ कारभारीला. 2 षटक संपन्न, धावा फलकावरती 32 ला 1. अनुज 11 कोळवली.
is a game of trust. Cricket is a game of chance. Cricket is a game of glorious uncertainty. कॅमेलॉन सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ आपण बऱ्याच वेळेला बघितलाय, बऱ्याच मॅचेस मध्ये बघितलाय. आता तो पुन्हा एकदा पाहूयात. 32 ला पहिली विकेट पडली, 32 ला दुसरी विकेट पडते. सलामीवीर प्रशांत कारभारी परतीच्या प्रवासाला. दुसरा हादरा. सलामीवीर दोघेही आपण पाहतोय परतलेले आहेत. दिगेश म्हात्रे यांना आपण मैदानाचा आत पाहत आहोत. पक्षीप्रेमी आहेत आणि सध्या ते बैलगाडा शर्यतींकडे वळलेले आहेत. मात्र क्रिकेट हा छंद आजही त्यांनी जोपासलाय. जितिकेश भन्नाट एक अपील होतीये, स्ट्रॉंग अपील आहे. अजय लाउड शाउट बाय बेतवडे, बट अंपायर्स सध्या चर्चा करतील. हा डॉट बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसरा डॉट आला. ज्या वेळेला फ्लाय स्लिपला बॉल आहे. ओहो, थर्ड मॅन पॉइंट. बॉल चला मागे, डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. छत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चुकी झाली गलीला शॉर्ट थर्डच्या फिल्डर कडून. पण मी म्हणेन खास करून जय भोईरला बॉल वरती येणं गरजेचं होतं. टॉप एज आहे यावेळेला प्रथमेश. शॉर्ट थर्डला डाऊन दी बॉल, वेल जज कॅच. बोटाला एज आहे, बँडेड लावून खेळतोय पण फार चांगला झेल त्याने टिपलाय. 36 for 3. 36 ला 3. सर आपण पाहतोय त्याची विकेट पडली अजय पाटीलच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती. पण जितिकेशने 2 विकेट काढलेल्या आहेत आणि त्यामुळे 32 ला 1 विकेट आणि पुढच्या 4 धावा जोडत असताना आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. टोटल 36 for 3. लेट खेळलाय जय पुन्हा ऍक्शन मध्ये. या वेळेला खाली पडला पण बॉलला जाऊ दिला नाही. मागचा बॉल जो सुटला होता यावेळेला जाऊ दिला नाही. नवीन आलेल्या फलंदाजाचा सचिन पवारच्या बॅटमधून पहिली धाव येते. धावसंख्या 37. शेवटचा एक बॉल
5 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात, पण 2 महत्वपूर्ण विकेट टॉप ऑर्डर मधल्या काढलेल्या आहेत जितिकेशने. फुल लेंथ आहे, कव्हर्सला बॉल चाललाय, थोडा स्लो झाला आउटफील्ड मध्ये. सिंगल येते, यशस्वी षटकाचा खेळ संपला जितिकेश भोईरच्या. षटक संपन्न 3 धावफलकावरती आपण पाहतोय त्या 38 धावा, 3 विकेटचं नुकसान. काटे आणि उसरगर शेवटचा ऑफिशियल कॉल, टॉस साठी रिपोर्ट करा लवकर. आयोजित नगरसेवक चषक 2025 मध्ये आपण सर्वजण सध्या या मॅचचा आनंद घेत आहोत. एका बाजूला जनवान बेतवडे, दुसऱ्या बाजूला अनुज 11 कोळवली. 32 धावफलकावरती जेव्हा होत्या तोपर्यंत सर्व काही चांगलं सुरू होतं. तिथून या डावाला सुरुंग लावला. गोलंदाज अजय पाटीलने पहिला लावला, जिथे सोमनाथ कारभारीची विकेट आली. जितिकेशने 2 विकेट काढले. लास्ट ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या. म्हणजे काढता पाय आपण पाहतोय धावा संख्येचा. फर्स्ट ओव्हर मध्ये 18, सेकंड ओव्हर मध्ये 11 आणि थर्ड ओव्हर मध्ये 6. फार मोठं मार्जिन आहे. 7 आणि त्यानंतर 5. 32 धावांची पहिली पार्टनरशिप होती प्रशांत कारभारी सोमनाथ कारभारी मध्ये, आणि त्यानंतर विकेट येत असताना आपण पाहत आहोत. आता 4 झोन बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल मध्ये किमान 25-20 पुन्हा त्या जोडाव्या लागतील, आणि 20 ते 25 धावा आल्या तर 60 नियर बाय चांगली धावफलकावरती टोटल असेल, फायटिंग टोटल असेल. चांगली फाईट देऊ शकतात कोळवली संघ देखील. 4th ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती आलेले धीरज पाटील. पेस ऑफ चान्स होती फलंदाजाला. मिड ऑन ओहो, चांगला प्रयत्न लॉंग ऑनच्या फिल्डरचा. फार वेगाने बॉल वरती आले. समीरला आपण बघितलं लॉंग ऑन वरून वेगाने आला, व्यवस्थित पोहोचला चेंडूवरती, पण ही कॅच ड्रॉप झालेली. आणि टोटल आपण स्कोरचा विचार केला सर सध्याचा धावफलक आपल्याला दाखवतोय 40. 40 धावा धावफलकावरती. प्रगतीपथावर 4थं षटक. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दीपेश कारभारी. पुन्हा टॉस केलाय. यावेळेला गिरकी घेऊन बॉलला वळवलंय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने खराब बॉल आलाय चौकार. बाहेर काढण्याची दोन्ही कला उगत आहे, पण दुसऱ्यांदा त्याने स्लोअर वन टाकलाय. लोअर फुल टॉस टाकला. मागचा ही लोअरच होता, पण तो फुल टॉस नव्हता. यावेळेला फुल लेंथ आला. ऑन साइडला टर्न केलं दीपेशने. वेगाने टाकला. ठीक एज आहे, हेल्दी एज. शॉर्ट थर्डला बॉल वळण घेतोय. यामध्ये मी म्हणेन फिल्डरची कोणतीही चुकी नाही.
2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण पाहत आहोत या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोर जर आपण बघितला तर तो 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना चौथं षटक. कंप्लीट 2 अंपायर. 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती डबल, सेकंड बॉलवरती चौकार, थर्ड बॉलवरती पुन्हा एकदा डबल. पेस ऑफ केला होता. ऑन साइडला टर्न करायचं होतं. थर्ड मॅन फाईन निघला, जाऊन बॉलला कव्हर केलं धीरजने, पण डायरेक्ट हिट मिस झाला, अन्यथा विकेट होती. सिग्नल अंपायरचा बायज. एक धाव येते सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहत आहोत ती 47. 47. 15 धावा आतापर्यंत 22च्या येत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त स्कोरिंग. कारण संपूर्ण स्पर्धेमधला आढावा घेऊन जो काही लेखाजोखा आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. हॅट्स ऑफ टू अशोक सर. लॉंगॉनला बॉल आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या सहजरित्या. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतो 49. बॉल अजून या षटकाचा पण विचार केला तर शेवटचा एक बाकी आहे. एक चौकार आलाय पण कॅपिटल लाईट्स करू शकले नाही या ओव्हरला. 10+ रन आतापर्यंत आले नाही. एक जो शेवटचा बॉल आहे त्यावरती जर मोठा फटका आला तर जरूर ते कॅपिटलाइज करतील. हे ओव्हर प्रोडक्टिव्ह होईल. अनुज 11 कोहली टीम साठी. कार्डीचे कॅप्टन येत आहेत. उसरगरचे कॅप्टन यायचे तुम्हाला टॉस साडी. रडार मध्ये बॉल स्विंग केलाय आणि बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हॅन्ड अँड सम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 55. शेवटचा एक षटकार इम्पॅक्टफुल होता आणि त्यामुळे 55 बनलेला आहेत. आता 70 मनामध्ये त्यांच्या असेल की 70 पर्यंत आपण पोहोचू शकतो. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती अमर तांडेल आलेले आहेत. वेळ जास्त घेऊ नका फलंदाजाने सूचना प्लीज. जवळपास आता 30 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत. पुढची मॅच गावदेवी खार्डी आणि वेताश्वर क्रिकेट संघ उसारगर. सर्व दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. दोन्ही कॅप्टन्स उसारगर आणि खार्डी. पुढची मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया करण गाण्यांचा आवाज. त्याचं कारण काय की सेकंड इनिंगची पहिली ओव्हर कंप्लीट झाली आणि सेकंड इनिंगच्या सेकंड ओव्हरचा पहिला बॉल पडला. जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला अर्थातच 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येते. तांडेलचा बॉल शॉर्ट ऑफ लेन. पॉइंटला फिल्डर आहेत समीर. एक धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर सध्याच आपण पाहतोय 56. षटकार ज्याचा बॅट मधून आला होता तो सचिन पवार स्ट्रायकिंग एंडला असेल. 3 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय पवारने. बॅट मधून 9 धावा आलेल्या आहेत. 5 बॉल महत्वपूर्ण आहेत. ओहो बॅट स्विंग जबरदस्त. चेंडूने बॅटचा संपर्क नाही यावेळेला. डॉट बॉल. तांडेल शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कोर मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी धीरज. थ्रो चांगला आहे. 2 धावा नाही रोखणार.
मी त्या 2-2 धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर सध्या आपण पाहत आहोत 58 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत. तीन बॉलचा खेळ बाकी. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट आला, डबल पंच केला. बॉल पुन्हा एकदा चालला मिड ऑफला, चेस करून मागे फिल्डर वेगाने डबल. 2 धावा सहजरित्या मिळतात. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता डीप बाउंड्री आहे. जर बॉल सीमारेषेकडे जातोय तिथून फिल्डर कव्हर करून थ्रो करेपर्यंत वेळ मिळतोय आणि त्यामध्ये 2 धावा. भगवमय वातावरण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी देसाईच्या मैदानावरती दातिवलीकरांची जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक पूल केलाय. काऊ कॉर्नर समोर फिल्डर वेल जज कॅच फलंदाज बाद. व्हॅलेंटाईन वीकला तर सुरुवात झालेली आहे, तेव्हा डीजे मास्टर देखील आपल्या फॉर्म मध्ये येत आहेत. 60 धावा. निश्चित आपली संस्कृती नाही अशोक सर, मी देखील त्या गोष्टीचा निषेध करेन, पण सध्याची युवा पिढी ऐकणार नाही तुमच्या या गोष्टी. प्रत्येक जण तुम्हाला मोबाईल कडे लक्ष देत असताना पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल या डावातील. पाहूया टार्गेट काय सेट होत आहे. 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटचा बॉल खोलात होता, बॅटचा आत लागला. बॉल मिड विकेटला, फिल्डर डीप मधून वेगाने, फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आहे. ओहो, आणि फलंदाज बाद. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक विकास यांना आपण बघितलं डीप मध्ये. सो शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली, म्हणजे 61 झालेल्या आहेत. आणि 61 बनवत असताना विकेट पडले 5. 61 फॉर 5. 61 ला 5, 62 धावांचं लक्ष आहे जवनुमान क्रिकेट संघ बेतवडे समोर. VCC उसरगरचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल. जर आपण या मॅचच्या सेकंड इनिंग मधील 1 ओव्हर होईपर्यंत आले नाही आणि सेकंड ओव्हरचा पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी. कॅप्टन ऑफ VCC उसरगर, लवकरात लवकर तुम्हाला टॉस साठी यायचंय. आणि जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाला होती सुरुवात, या वाक्यात आपण पुन्हा एकदा परिवर्तन होईल. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात. टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक येत आहेत नितीनजी कायन सर. थँक्यू. धावा उभारल्यात अनुजा 11 कोलिवली संघाने 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वार्ड क्रमांक 27 संघ आपण पाहिलं तर शैलेश पाटील संघ नायक आहेत. अमरजी पाटील दिवास जे आपण पाहतोय नगरसेवक, उमेशजी भगत, आदेशजी भगत, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, निलेश पाटील, समीर पाटील, मयूर पद्माकर भगत, भूषण पाटील, दिगंबर भोईर, धीरज पाटील आणि रितेश चौधरी हा संघ वार्ड क्रमांक 27 शैलेश पाटील साहेबांचा संघ. त्यानंतर वार्ड क्रमांक 28 आपले सगळ्यांचे लाडके ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी, चरणदास म्हात्रे, कॅप्टन उपकॅप्टन आहेत राजेशजी पाटील, प्रमोदजी मडवी, मनोज खंडागळे, सोपान पाटील बेतवडे, सोपान म्हात्रे दातिवली, समीर पाटील दातिवली, जयदास शेलार माटाडी, निलेश म्हात्रे दातिवली, मंगेश शेलार, मिलिंद पाटील आणि आशीर्वाद पाटील हा संघ रमाकांत मडवी साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर गावदेवी सोनारपडा संघाने सामना जिंकलाय. हॅलो हॅलो. दुसऱ्या मॅच मध्ये
अनुजा 11 कोलिवली 61 धावा म्हणजे 59 झाल्या होत्या. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून 61. 62चा पाठलाग करायचा आता जर्मन बेतवडे संघाला. आताच एस के पाटील स्पर्धा ही संपन्न झाली. 3, 4, 5 फेब्रुवारी ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा तुम्ही पाहतात. खूप चांगल्या सर्व मोठ्या ट्रॉफीज तुम्हाला त्या स्पर्धेत पाहायला मिळाल्या आणि वाकलन संघाने ती स्पर्धा जिंकली. वडोली बी संघ रनरअप होता आणि 3ऱ्या क्रमांकावरती गौरीपाडा जो संघ उद्या या स्पर्धेत खेळेल. चला बॅट्समन लगेच वाढवायचे जर्मन बेतोडे. यानंतर गावदेवी खार्डी चे कॅप्टन उपस्थित आहेत. उसारगर कॅप्टन. सेटिंग बरोबर करा. हॅलो चेक हॅलो. चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे तो जर्मन बेतवडे संघाला. ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील आमच्या सोबत आहेत. सातत्याने 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. अचूक माहिती त्याच्या माध्यमातून आपल्याला खेळाडूंची मिळत असते. किती विकेट्स गेलेत, किती धावा झालेत, कोणत्या खेळाडूंनी या सीझन मध्ये काय केले, या सर्व गोष्टी ते अचूक माहिती देतात आणि त्यामुळे 40+ मध्ये सुद्धा त्यांचं कौतुक आणि आता सध्या रेग्युलर मध्ये सुद्धा त्यांना भरपूर मागणी असते. कोलवली आणि बेतवडे असे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अनुजा 11 कोलवली संघाने 61 धावा केल्या. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. बत्तीस ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. नरेश कारभारी आपण बघा कोलवलीची ज्यावेळी स्पर्धा आली त्यावेळी प्रचंड मेहनत नरेश दादा कारभारी यांची राहिलेली होती. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. ती स्पर्धा मायरा 11 वाडेकरने जिंकली. वार्ड क्रमांक 27 मध्ये आपण कुणाल पाटील यांनाही बघू शकाल आणि वार्ड क्रमांक 28 विरुद्ध वार्ड क्रमांक 27 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदान दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय अमर तांडेल 9 सेकंडला आहेत. स्ट्राईक एंडला पण धीरज दीपक भोईर. स्ट्राईक एंडला नरेश. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. व्हाईट +1 2 धावा मिळतील. पहिलाच बॉल खराब होता नरेशचा, मात्र धीरज फायदा घेऊ शकले नाहीयेत. ही ओव्हर जर संपली तर उसारगर संघ आपल्याला 2 रनची पॅनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. उसारगर खाडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ही ओव्हर जर संपली, दुसऱ्या ओव्हरचा जर पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी लागेल. हा नियम या स्पर्धेचा आहे. नरेश नरेशचा हाही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 68वा वाईट या स्पर्धेतील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 3 धावा झाल्या. जर्मन बेतवडे संघ पण पाहिलं तर गौरीपाड्याच्या स्पर्धेतला रनरअप संघ होता. चांगला खेळ राहिला होता, खास करून अमर तांडेलचा. जितिकेश आखूड टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. 1 माऊस सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चौकार. इतक्या शॉर्टर बेंचची गोलंदाजी जर तुम्ही केली तर नक्कीच चौकार षटकार पाहायला मिळतील. आणि अमर तांडेल एक चांगला फलंदाज, त्याचं ते फेवरेट झोन आहे, ज्या झोन मध्ये त्याचा पहिला चौकार आलाय. 9 सेकंडला धीरजला तुम्ही पाहतायत, धीरज भोईला तुम्ही पाहतायत. आता गौरीपाड्याच्या स्पर्धेत काटे विरुद्ध ज्यावेळी बेतवडे मॅच झाली,
जय भोईरचा जो षटकार होता तो मॅचला कलाटणी देणार होता त्या मॅचमध्ये. तिथून त्या संघाने मागे वळून पाहिलं नाही. हाही मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले बघा. मी मगाशीच उल्लेख केला अमर तांडेलचं ते फेवरेट झोन आहे आणि तिथे जाईल चेंडू बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर चौकार. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला अमर तांडेलच्या बॅटमध्ये येईल. सलग तिसरा चौकार. तिसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. जयहनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक रमाकांतजी मडवी साहेब, ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर चरणदास म्हात्रे साहेब असतील. नेहमीच या दोन व्यक्ती आमच्या जयहनुमान दातिवली संघाच्या पाठीशी राहिलेले आहेत, गावाच्या पाठीशी राहिलेले आहेत. नेहमीच सहकार्य असतं नागरिकांना. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता काय घडलंय? फाईन लेगला क्षेत्ररक्षक ते झालेत बीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बाईचा आलेला हा चौकार. नगरसेवक चषक या स्पर्धेत करण आपण पाहिलं तर आतापर्यंत 1650 धावा पूर्ण झाल्यात. इतकी अचूक माहिती कोण देणार? तर ऑफिशियल स्कोरर आमचे अशोक पाटील फडकेपाड्याचे एक चांगले स्कोरर. फटका चांगला आहे. सरळ बॅटने तुम्ही पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर घेत असताना अमर तांडेलच्या बॅटमध्ये आलेला हा चौथा चौकार. दिवा शहराची कायापलट कोणी केली असेल तर रमाकांतजी मडवी साहेब. सातत्याने नागरिकांच्या संपर्कात, सातत्याने नागरिकांना ज्यांची मदत मिळते ते आपले सर्वांचे लाडके ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब. आणि आज त्यांची उपस्थिती, त्यांची प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शैलेश पाटील वर्सेस रमाकांतजी मडवी साहेब. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे आणि अखेर नरेश एक महागडे षटक इथे समाप्त झाले. ज्याने धावा खर्च केल्या 23. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते? 65 धावांचा पाठलाग करत असताना जयहनुमान क्रिकेट संघ बेतवडे, ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला एस के पाटील चषक. सदाशिव पाटील साहेब बैलगाडी क्षेत्रामधलं भरपूर चर्चेत राहिलेलं नाव. ज्यावेळी लक्ष, मोठा लक्ष, छोटा लक्ष कधी हरलेले होते, त्यांच्या बैलांनाही हरवण्याचं, लक्षालाही हरवण्याचं काम केलं होतं. सदाशिव पाटील यांची दोन बैल आपण पाहिली तर शंभू आणि पक्षाने हरवण्याचं काम केलं होतं. त्यांचे दोन सुपुत्र आपण पाहतो, निलेश दादा पाटील, उमेश पाटील, एस के ट्रॉफीचे प्रमुख आयोजक. आणि आपण पाहिजे सातत्याने ती स्पर्धा कित्येक वर्षापासून ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळायची. 3, 4, 5 जानेवारी. 5 जानेवारीला विनोददादा पाटील यांचा वाढदिवस. मात्र मैदान अभावी ती स्पर्धा आपल्याला 3, 4, 5 फेब्रुवारीला पाहिला. म्हणजे तारीख 30 पाहिली, फक्त महिना चेंज झाला, डेट चेंज झाली. आपण पाहिलं तर मन चेंज झालं फक्त. जयहनुमान क्रिकेट संघ बेतोडे ती स्पर्धा घेऊन येतात. आमचे राजेश भोईर असतील, पद्माकर भोईर, दीपक भोईर, सोपान पाटील असतील, बिंदास पाटील, संदीप भोईर असतील, आमचे लेजंड क्रिकेटर. आणि सोपान पाटील खेळणार आहेत वार्ड क्रमांक 28 मध्ये. ते इनॅक्शन मध्ये आहेत. म्हणजे आज सोपान पाटील आपल्या इथे खेळताना दिसतील प्रेक्षणीय मॅच मध्ये. तीन षटकांतरात आपण टॉस करणार आहोत. खाडी विरुद्ध उसारकर. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. प्रशांत कारभारीचा पहिलाच बॉल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. या मॅच मध्ये सोमनाथ कारभारीने सुरुवात चांगली केली होती, सातत्य टिकवता आलं नाही. आता झेल आला होता जवळजवळ, तोही झेल सुटलाय. प्रशांतला विकेट मिळाली असती, तिथे जीवदान मिळालं, तो
धीरज भोईर यांना, लेजंड क्रिकेटर दीपकदादा भोईर, भरपूर वर्ष बेतोडे गावासाठी ते खेळलेत ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या. उसळगरचे आपले लेजंड प्लेअर विशालदादा मात्रे, त्याचबरोबर केतनदादा मात्रे आणि अमितदादा पाटील यांना विनंती असेल, विशालजी मडवी आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. नगरसेवक चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. या आपण मंचावर द्या सुस्वागतम. हा चांगला फटका होता अमर तांडेल, मी मगाशीच उल्लेख केला, हे फेवरेट झोन आहे त्याचं आणि त्याच झोनमध्ये अमर जास्तीत जास्त धावा करतात. अमर तांडेल गौरीपाड्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने खूप चांगला खेळ केला होता आणि त्या स्पर्धेत रनरअप संघ होता. ज्यावेळी एसके ट्रॉफी झाली त्यावेळी गौरीपाडा संघ त्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. हा योगायोग बायला मात्र अमर 20 वरती पोहोचलाय. पाहता 28 धाबा. एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही अजूनही. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, थर्ड मॅनला जाईल चेंडू, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सहा चौकार आतापर्यंत अमर तांडेलच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. फक्त अमर तांडेल चौकारांची भाषा बोलतोय, एकही सिंगल डबल त्यांनी अजूनही घेतली नाही. या मॅच मध्ये 32 धावा झाल्यात पाहता पाहता. फक्त आता 30 धावा विजयापासून दूर आहे. 21 बॉल मध्ये 30 करायची आता फक्त. आदरणीय सुरेशजी सावंत साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावर द्या. नगरसेवक चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. 21 बॉल मध्ये 30 करायचे बघा. 32 9 बॉल मध्ये झालेले आहेत. जयमान बेतोडे संघ या सीझन मध्ये चांगला खेळ राहिला या टीमचा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 33 वरती. गोलंदाजी खराब करत असताना अनुजा 11 कोलिवली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कोलिवलीच्या स्पर्धेत मायरा 11 वाडेकर संघ चॅम्पियन होता. दिगेश मात्रे यांनी ज्यावेळी संघ पुरस्कृत केला होता वाडेकरला. हा चांगला बॉल होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. जहीर सरांना तुम्ही पाहतायत मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअरलेगचे पंच विशाल भोईर सरांना तुम्ही पाहतायत. पुढच्या मॅच मध्ये ऋतिक संते सुद्धा इनॅक्शन मध्ये. उत्सारकर विरुद्ध खार्डी चांगली मॅच असेल. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा मॅच झाली होती या दोन टीम मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. धीरजने कॉल दिलाय. एक सिंगल मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 34. SMD स्पोर्ट्स कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. भूषण आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला चरणदास मात्रे साहेबांना तुम्ही पाहतायत. हे दोन आधारस्तंभ आहेत जर्मन क्रिकेट संघ दातिलुईचे. नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान असतं. मोठा फटका खेळायचा होता धीरजला. मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका धावा झाल्यात त्या 34. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून या मॅच मध्ये. आपण पाहतोय 28 अजूनही करायच्यात 18 बॉल मध्ये. 18 बॉल 28 रन्स या मॅच मध्ये आता करायचेत. येणारे 18 चेंडू. चला फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. अनुजा 11 कोलिवली संघ आज एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आहे. जर्मन क्रिकेट संघ दातिवली प्रथम पारितोषिक रमाकांतजी मडवी साहेब, माजी उपमहापौर, दिवा शहर प्रमुख. प्रथम पारितोषिक चषक अनिल शांताराम नाईक, स्वर्गीय शांताराम रामदास नाईक यांच्या स्मरणार्थ. द्वितीय क्रमांक पारितोषिक आपण मध्ये चरणदास जानू म्हात्रे याचकडून. द्वितीय पारितोषिकाची चषक तुम्ही पाहता स्वर्गीय सुभाष अनंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण दयालदास म्हात्रे यांच्याकडून. तृतीय पारितोषिक तुम्ही पाहतायत स्वर्गीय धर्मा भाऊ पाटील, स्वर्गीय टोकाबाई धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय विश्वनाथ धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल विश्वनाथ पाटील याचकडून. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. नामवंत क्रिकेटर आपले मोठे देसाईचे दीपकदादा पाटील यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला गावदेवी खार्डी आणि दुसऱ्या बाजूला VCC वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर. दीपक पाटील यांच्याकडनं खार्डीचा कॉल आहे. इट इज अ कॉल अँड इट इज हेड. सो टॉस खार्डीचा कॅप्टनने जिंकलेला आहे. मी दीपकदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आसन ग्रहण करा. खार्डी टॉस जिंकलाय. फक्त डिसिजन सांगा. फिल्डिंग करणार आहेत.
नुकताच टॉस पडला नेक्स्ट मॅचचा VCC उसरगरच्या विरुद्ध गावदे क्रिकेट संघ खार्डीचा कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि ते फिल्डिंग करणार आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स वळत आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. थँक्यू. रिव्हर्सच्या माध्यमातून थर्ड मॅनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अमर तांडेलच्या बॅटमधून आलेला हा 7वा चौकार. तर मोठी देशाचे लेजंड क्रिकेटर दीपक पाटील यांच्याकडनं कोलिवली संघाला सुवर्ण संधी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये दिले जातील. मात्र 7वा चौकार अमरच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये सुरू आहे. जयनमान क्रिकेट संघ बेतोडे 38-38. सुरुवातीचा काळ आपण पाहिला. पद्माकर भोईर असतील, राजेश भोईर, संदेश पाटील, गुरुनाथ पाटील, सोपान पाटील, बिंदास पाटील, कैलास तांडेल असतील. भरपूर वर्ष बेतोडे गावासाठी क्रिकेट खेळलेले आहेत. तानाजी आताही इनॅक्शन मध्ये असतात. माझं जॉब सांभाळून तानाजीला क्रिकेट खेळावं लागतं. थोडेसे मागे गेले. याही मॅच मध्ये नाही आहेत अशोक तानाजी पाटील. आपण पाहिलं तर जॉबला आहेत, त्यामुळे प्रत्येक स्पर्धा ते खेळतील असं नाही आहेत. अजय पाटील सुद्धा जॉबला असतात. ते जॉब सांभाळून क्रिकेट आणि ज्यावेळी स्पर्धा होते SK पाटील चषक सर्वात जास्त टेन्शनचं काम अजय पाटीलकडे असतं. प्रचंड मेहनत त्यांची. प्रत्येक टीम्सला 24 टीमला एकत्र आणण्याचं काम कोण करत असेल तर अजय पाटील. त्यांच्या एका शब्दावरती प्रवेश फी निश्चित केली जाते. बरेचसे असे संघ आहेत ज्यांना फक्त अजय पाटीलचा कॉल गेल्यानंतर ते लगेच सांगतात की SK पाटील ही स्पर्धा आम्ही खेळणार आहोत. कारण त्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या ट्रॉफीज. मात्र नगरसेवक चषकची ट्रॉफी जर पहिल्या क्रमांकाची जर पाहिली तर प्रत्येकाला असं असेल की ही ट्रॉफी माझ्या घरात असावी. मात्र बघायचं वडोली बी संघ ऑलरेडी फायनलमध्ये गेलाय. तिथे फिल्डिंग खराब आहे. कोलिवली संघ एक्झॅक्ट काय करतोय या मॅच मध्ये वारंवार चुका तुम्हाला पाहायला मिळत आहेत. येतोय चौकार. धावा आपण मध्ये धीरजच्या भोईरच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. अमर 30 वरती बॅटिंग करतायत. 62 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो जयनमान क्रिकेट संघ बेतवडे. पद्माकर भोईरल्यानंतर आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं होतं. कारण पहिल्यांदा आम्हाला संधी कोणी दिली असेल तर पद्माकर भोईर. त्यानंतर आमच्या समालोचन आम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मात्र धीरज भोईरच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. जाईल चेंडू फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय बघा धीरजच्या बॅटमधून. 49 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते धीरज भोईर आणि अमर तांडेलच्या माध्यमातून. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल हे लक्षात असू द्या ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. $49 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील एक बॉल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज सोमनाथ कारभारी. काय सुरुवात केली होती सोमनाथ या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. असं वाटलं तर 70-80 धावा होतील. पुन्हा रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पुन्हा फिल्डिंग खराब आहे पॉइंटला. कोलिवली संघाने वारंवार चुका या मॅच मध्ये केल्या आहेत. 53 धावांची भागीदारी. एकदा जोरदार टाळ्या होत्या अमर आणि धीरज साठी. सलामीला येत असताना 53 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. खार्डी, बेतवडे, उसरगर, कोलिवली, पाटई असेल, आगासर असेल, देसाईचे आमचे कोणी मान्यवर असतील सर्वांना विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पडलेगावचे कोणी मान्यवर उपस्थित असेल त्यांनाही विनंती असेल या. रामचंद्र संते आपण आला असेल तर आपण या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. भरतजी संते असतील, आमचे पांडुरंग संते साहेब असतील. 53 धावा झाल्यात. अशोक आम्हाला सांगतात फक्त आता या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. काय सुरुवात केली धीरज भोईर. ज्या प्रकारे एक काळ आपण पाहिलं संदेश पाटील, राजेश भोईर पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचं अशोक राजेश भोईरने सिद्ध केलं. ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या
राजेश भोईर ज्यावेळी सलामीला यायचे अनेक पॉवर प्ले ते फोडायचे. गोलंदाजाला अक्षरशः प्रश्न पडायचा की राजेश भोईरला गोलंदाजी कशी करायची. पॉइंट्स, थर्ड मॅन, फाईन लेग हे फेवरेट झोन होते कव्हर्स राजेश भोईर यांचे. कदाचित सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत करूया आपण, कारण की या क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. जेव्हा जेव्हा एस के पाटील चषक स्पर्धा होते, काशीनाथदादा पाटील यांचं खूप मोठं योगदान असतं. कार्यसम्राट माजी उपसरपंच आणि काशीनाथदादांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पुन्हा फिल्डिंग खराब आहे. जहीर सरांचा इशारा येईल, चौकार. चौकार आलाय अमर तांडेलच्या बॅटमधून. काय बॅटिंग केली अमर या मॅच मध्ये. 34 वरती बॅटिंग करतोय. मिड विकेटला आता क्षेत्ररक्षक. 34 धावांची इनिंग इथे समाप्त होईल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये जयवंत बेतोडे संघाला आपण पाहतोय. एकंदरीत 57 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या धीरज आणि अमरसाठी. जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. वैयक्तिक 34 धावांचं योगदान दिले अमर तांडेलने. अमर तांडेलच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का जयवंत क्रिकेट संघ बेतोडे संघाला. नवीन फलंदाज जितिकेश भोईर येत आहेत. ज्यामुळे मी मगाशी उल्लेख केला, पद्माकर भोईर, दीपक भोईर, राजेश भोईर, पद्माकर भोईर यांचे स्पुतणे आहेत. जितिकेश अष्टपैलू खेळाडू आहेत. 57 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली. धीरज 15 वरती बॅटिंग करतात आणि अमर 34 वरती बाद झालेत. 5 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये गावदेवी खार्डी संघ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम्स पुढच्या रेडी राहायचे. मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे खार्डी संघ आणि उसारकर. याच मैदानामध्ये दिवा चषक स्पर्धा तुम्ही पाहिली होती. ती स्पर्धा खार्डी संघाने जिंकली होती. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 58 धावा झाल्यात. फक्त 4 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. प्रणयला तुम्ही पाहतायत 10 बॉल मध्ये फक्त 4. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 70 व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले तिसऱ्या दिवसापर्यंत. आणि विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे या मॅच मध्ये. पुढची मॅच चांगली पाहायला मिळेल. ही मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते. खार्डी विरुद्ध उसारगर. फुल टॉस होता. दोन धावा इथे पूर्ण आलेत. दोन धाव. खेळाडू कशामध्ये आवाज द्यायचा नाही, लक्षात घ्या. आणि फलंदाज वाद होईल. एक महत्त्वपूर्ण सूचना असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, डगआउट बॉक्स मधून खाली कोणी उतरू नका. तुम्हाला बसण्यासाठी चेअरची व्यवस्था केलेली आहे. कृपया करून प्लीज त्या डगआउट बॉक्स मध्ये असलेल्या चेअरवरती आसन ग्रहण करा. तर जितिकेशची खेळी समाप्त झाली आहे. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे, उसारकर आणि खार्डी. सूरज फौजदार येत आहेत. 60 धावा झालेल्या आहेत. 2 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 2 विकेट मिळालेत प्रणय भंडारीला. मात्र जितिकेश थोडेसे नाराज आहेत. आणि आता अजय पाटील आलेत. गुरुनाथ पाटील सुद्धा सामना पाहत आहेत. सध्या 40+ खेळत आहेत बेतोडेसाठी. त्यांचे हार्दिक स्वागत. स्कोर इज लेवल 61. 61 धावा झालेत. 7 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेल्या होत्या. इथे 2च विकेट गेल्यात. हाय प्लस पॉइंट आहे. टॉस सुद्धा बेतोडेने जिंकला होता जितिकेशने. समोर मारला आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये धीरज भोईरने मॅच फिनिश केली आहे. 21 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. प्रणव राईट मोर द विकेट.
तिथून एक रहिवासी सुद्धा बाहेर आली या षटकारानंतर. धीरजने 21 धावा बघा हा मॅच समरी तुम्हाला पाहायला मिळते. सोमनाथने 24 केल्या.